तुमचं काही बिनसलंय का? माझ्या बाजूने सगळं अगदी सुरळीत, तिच्या बाजूने काहीतरी बिनसलं. काय झालंय? मला माहित नाही. मी तिला विचारायचा प्रयत्न जरूर केला, पण ती बोलेल तर ना. कोणी कान भरले नसतील ना तिचे? नाही, कोणी येऊन आपल्या कानात काही जरी सांगितलं तरी त्यातून आपण किती ऐकायचं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे ना. हो, पण तिने तिचं तिचं जर का काही ठरवलं असेल तर? नाही म्हणजे कुणाच्या तरी सांगण्यावर विश्वास ठेवेल अशी अंजली मुलगी नाहीये. भाऊजी, मला वाटतं तुम्ही एकदा बोलून घ्या तिच्याशी. नाहीतर काय ना, उगाचच हा विषय चिघळेल आणि आबांना नाहक त्रास नाही ह्या सगळ्या गोष्टींचा. मला कळतंय बाई, पण काय, दोन लोकांमध्ये वाद असतील तर ते समोरासमोर बसून बोलून मिटवता येतात. इथे अंजली माझ्याशी बोलायला तयारच नाही, आणि ती माझ्याशी का नाही बोलत आहे हे मला कळत नाही. ती माझ्या प्रश्नांना घाबरतीये का स्वतःच्या उत्तरांना? माहित, विश्वास नाही बसत आहे. तिला फोन लाव, स्पीकरवर ऐक. हे असं आहे. नागेश, एक मिनिट. तुझ्याकडे जो ताईचा मोबाईल आहे ना, तो मला हवाय. असू दे ना माझ्याकडे व्यवस्थित, नाहीतरी तिला काय उपयोग आहे आता याचा? माझं थोडं काम होतं, मला अर्जंट फोन करायचा. याच मोबाईलवरून? हो. घ्या. तू कुठे चालला होतास ना? हो. हा. अरे हाँ, सुखी रहा ठीक है. हे काय? प्रसाद देवाचा. ऑफिसला निघालो होतो, उशीर होत. हा, लवकर ऑफिसला वेळेवर गेलं पाहिजे माणसाने. हा. नमस्कार हर्षवर्धन हो साहेब. हो, नमस्कार नमस्कार. हे घ्या. काय? प्रसाद देवाचा. बरं, हा आबा आहे काय करत? नाही, ते जर असले तर तुम्ही काय आत येणार नाही आहात का? घ्या आणखी. गोड बोलावं माझ्याशी. बरं सांगा, तो आहे का? नाही नाही. मला मग माहितच होतं ते. म्हटलं तुम्ही खरं बोलताय की नाही बघावं. हा, तो प्रसाद खा ना. देवा, त्यांना थोडी बुद्धी दे म्हणजे आणखीन. बरं, मी असं ऐकलं सुलक्षणा आणि देवदर्शनाला गेले. तुम्ही खरं ऐकलं. हो ना? एकटेच गेले का कोणी आहे बरोबर? नाही नाही, त्यांची बहीण गोदाक्का त्यांच्या बरोबर आहे. क्या बात आहे. म्हणजे त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन राहणार. मग सध्या किचन कोण सांभाळतंय? गाव साहेब, आलो काय तर नाश्ता पाणी करून घेईन. जर आतमध्ये वरती द्या. मी आलोय म्हणा, पोटा पाण्यात नाही तू थांबा, मी जात. देणार प्रसाद? हा, सगळं देणार. ताई फोन वाजतोय, माहितीये मला.
उचलायचा नाहीये. ठीक आहे. हॅलो, मी विजया बोलते, पृथ्वी भाऊजींची वहिनी. अंजली आहे का तिकडे? मी राधिका बोलतेय, अंजलीची लहान बहीण. हा, कुठे अंजली? काही काम होतं का? अगं पृथ्वी भाऊजी तिला किती फोन करताय, ती फोनही घेत नाही त्यांचा, काही रिप्लाय करत नाही. काय समजायचं त्यांनी? आणि ह्या सगळ्यामुळे ना त्यांचं कामात लक्ष आहे ना खाण्यात. का वागते कशी अंजली? तिने पृथ्वीशी न बोलण्याचा निर्णय घेतला. इनफॅक्ट तिने पृथ्वीशी लग्न न करण्याचा निर्णयही घेतला. आणि तिचा हा निर्णय तिने स्वतःच घेतला. मला बोलायला पाहिजे ग अंजलीशी. खरं सांगू का वहिनी, ह्या सगळ्यात आपण पडायला नको. प्रश्न त्यांचा आहे, त्यांना सोडवतो. उगाच आपण फोर्स केला म्हणून ते एकत्र यायला नको. किंबहुना त्यांचं स्वतःवर खरंच प्रेम असेल तर ते एकत्र येतील. निदान मी तरी ह्यात पडायचं नाही असं ठरवलं. म्हणजे एक नक्की, आता ह्या घरात अंजली येणार नाही. हॅलो हॅलो वहिनी. हा? पटतंय ना तुम्हाला मी काय सांगते ते? अगं पण पृथ्वी भाऊजींचा जीव असा तिळतिळी तुटतो तो नाही बघवत ग मला. म्हणून म्हटलं होतं की एकदा फोन करून बोलून घेऊया म्हणून तिच्याशी. मी नंतर फोन करते. हा, ओके. अंजली, अगं तू माझ्याशी बोलत का नाहीयेस? हे बघ अंजली, हे बघ, मला एकच तुला सांगायचंय. पृथ्वी, अंजली नाही, राधिका बोलते. राधिका? अंजली कुठे? मला अंजलीशी बोलायची. ती नाही बोलणार आहे तुझ्याशी. अगं का नाही बोलत आहे ती माझ्याशी? हे बघ राधिका, अंजलीला फक्त एकदा मला काय म्हणायचं ते ऐकून घ्यायला तरी सांग. हे बघ, मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पृथ्वी झोपलेल्याला जाग करताय, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला नाही. पण हेच तर मला कळत नाही की ती हे सोंग का करतीये, ती का बोलत नाहीये माझ्याशी. ते तिचं तिलाच माहिती. हे बघ राधिका, तिने माझ्याशी लग्न करावं असा हट्ट नाहीये माझा, पण ती लग्नाला नकार का देते याचं खरं कारण तरी मला कळायला हवं. पृथ्वी, बघ राधिका, प्लीज प्लीज तिला एकदा माझ्याशी बोलायला सांग. मला काय म्हणायचं ते ऐकून घ्यायला सांग एकदा. ठीक आहे, मी पुन्हा एकदा बोलून बघते तुझ्याशी. थँक्यू. काका चहा. बरोबर. पोहे फर्स्ट क्लास. हा सुरेख. मग घ्या ना, अजून लाजू नका. मी कशाला लाजतोय? अगं मी तर घरचाच आहे. आता घरचे मला परका मानतात ते सोड, पण पोहे सुरेख झाले. काय हे काका, काय झालं? तिखट झालेत का पोहे? नाही नाही, फर्स्ट क्लास. तुला सांगतो, या पोहे खाल्ल्यावर मला असं वाटलं की सुलक्षणा वहिनीची आजची पोहे खातो की काय. हा, कारण अगदी म्हणजे तुझ्या आजी सासू सारखी चव, माझ्या आईच्या हातची चव आणि तुम्हा दोघींच्या हातची चव सेम. तुला सांगतो, आई लहानपणी लाडू करायची ना, क्या बात. म्हणजे मला लाडू नाही, मला धमक लाडू मिळायचे, कारण सगळे लाडू मीच मस्त करायचो. आबाला काही उडायचंच नाही. बरं, काही गोड असेल ना जरा? नाही. अरे नाही, मला काही टेन्शन करू नको एवढा. साखर असेल ना घरात? हो. बस चिमटभर साखर दे मला की मी बस खुश. काय मला गोड खायची सवय आहे ग, म्हणून.
चाय छान झालाय म्हणा. Very nice. थोडी थोडी हा. वा, हर्षवर्धन संतुष्ट झाला. तुला सांगतो फर्स्ट क्लास झाले होते. नुसते पोहेच नाही, पण तू मला तर खात्री आहे वहिनी नसताना सुद्धा वहिनी नाहीये असं अजिबात वाटू दिलं नाहीस. तू तिची जबाबदारी अगदी परफेक्ट सांभाळशील बघ. एवढंच नाही, मला तर वाटतंय की वहिनी एके दिवशी चाव्यांचा जुळगा तुझ्या हातात देईल आणि म्हणेल बाई ग आता तू घर सांभाळ. हा तुझ्या काकाचा शब्द आहे बघ. ही जबाबदारी तू अगदी व्यवस्थित पार पाडणार. डोंट वरी. चल येतो. विजया वहिनींचा फोन होता. काय म्हणालात? तू आणि पृथ्वी ह्याशिवाय इतर कोणता विषय आहे का या सगळ्यांकडे? ताई मला काय करावं कळत नाही. तुम्ही दोघंही एकमेकांना समजून घ्यायला तयार नाही आहात. आणि विशेषतः तू राधिका, ताई मी काहीही चुकीचं बोलत नाही. पृथ्वी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याला फक्त एकदा बोलायचंय तुझ्याशी. पण मला बोलायचं नाहीये त्याच्याशी. राधिका, मी तुला माझा डिसिजन सांगितलाय. तुझा निर्णय बदल असं मी नाही सांगत आहे तुला. मला फक्त एवढंच सांगायचं की फक्त एकदा पृथ्वीचं म्हणणं ऐकून घे. मग तुझा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. पण जर का तू त्याचं म्हणणंच ऐकून घेतलं नाहीस तर पुढे जे काही बरं वाईट होईल त्याची जबाबदार फक्त तूच असशील. राधिका, जे काही होईल त्याला सामोरं जायची माझी तयारी आहे. आणि म्हणूनच मला पृथ्वीशी बोलायचं नाहीये. ह्या तुमच्या अशा वागण्यामुळे किती लोकांना त्रास होणार आणि किती लोकांचा फायदा होणार ह्याचा विचार करा. कामिनी, कामिनी, काय झालं? कशाला ओरडतोयस? काय हवंय का तुला? मला तुझ्याशी बोलायचंय. बोल. काय मूर्खपणा लावलायस तू? तू सारखं त्या बाईला माझ्याकडे का पाठवतेस? कोणाबद्दल बोलतोयस तू? तुला व्यवस्थित कळतंय कामिनी मी कोणाबद्दल बोलतो? उगाच वेळ पांगरू नकोस हा. ती बाई उगाच इमोशनल होऊन माझ्याशी का बोलते? तू सारखं सारखं तिला ए बाई का म्हणतोयस? सुमती म्हण ना. व्हॉट एव्हर. मी तुला काम सांगितलं की ती करते. तुला हाक मारली ती येते. व्हॉट्स ऑल दिस? हे बघ, तू आधी शांत हो. कसा शांत होऊ? तू माझ्या प्रश्नांचं आधी उत्तर दे. तू सुमतीला सारखं सारखं पुढे का करतेस? काय ठरलंय तुम्हा दोघीमध्ये? तू मला सोडून चाललीस की काय? वेड्यासारखं बोलू नकोस. तसं असतं तर मी इथे आलेच नसते. मग का करतेस हे तू सगळं? का? कारण तू तिला ओळखावं, तिला समजून घ्यावं. बायको आहे ती तुझी. अरे रमेश, ती नाही, तू माझी बायको आहेस. तू माझी बायको आहेस आणि तू सांगितलंस म्हणून मी तिला स्वीकारेन असा भ्रम करून घेऊ नकोस. असं होणार नाही. अरे पण तू समजून घे. कामिनी, माझी स्मरणशक्ती शाबूत आहे. मला सगळं आठवत आहे. सगळं. लंडन मध्ये घालवलेला तुझ्या बरोबरचा क्षण आणि क्षण आठवतोय मला. अशा वेळेस तू म्हणतेस की सुमती माझी बायको, जुई माझी मुलगी, मी कसं मानू? तेच तर तुला समजवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुझी स्मृती अजून पूर्ववत झालेली नाहीये शेखर. तुला तुझ्या आयुष्यातला काही काळ आठवतोय आणि म्हणूनच आम्ही तुला ते फोटो, त्या सगळ्या जुन्या आठवणी करून देतोय. म्हणजे तुला तुझी आठवण परत येण्यासाठी मदत होईल. ट्राय टू अंडरस्टँड शेखर. जुई तुझी मुलगी आहे. विक्रम तुझा मुलगा आहे. बस कामिनी, बस कर आता, बस कर. माझा आणि त्याचा काही संबंध नाहीये. ती जुई म्हणून आणि माझी मुलगी
पहिल्यासारखं माझ्या अंगावर धावून येणारा तो विक्रम ही माझी मुलं नाहीयेत. मला त्यांच्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये. आणि तू जबरदस्ती करणार असशील तर मलाही तुझाही वेगळा विचार करावा लागेल. मी तुला शेखर 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 काय होतं तुला? शेखर 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 काय होतंय? शेखर 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 ह्या चाव्या निव्वळ या घराच्या नाही आहेत, तर माझ्या नशिबाच्या आहे. पण ह्या चाव्या जर का माझ्या नशिबात असतील तर त्या माझ्याचकडे राहतील. त्या दिवसाचीच वाट बघतेय मी, ज्या दिवशी या घरात फक्त माझ्या शब्दाला वजन असेल. आणि या चाव्या म्हणजे फक्त सुरुवात आहे. दिग्विजय, पृथ्वी, विजया, अरे विजया, मावशी, मावशी काय झालं? तुम्ही आत या. आत या तुम्ही. मावशी आत या. काय झालंय? इकडे काय झालं मावशी? मी पाणी बघा. सोनावणे, सोनावणे, लवकर इकडे आले. काय झालं सुनबाई? अरे सोनावणे बघा ना, मावशी कसं करतात. गोदाका, गोदाका, हे काय? गोदाका, तुमची अशी अवस्था काय झाली आहे? गोदाका, काय झालंय? कसं लागलं तुम्हाला? गोदाका, हे तुम्हाला एवढं का लागलंय? असं गोदाका, काय झालं सांगाल की नाही? काही तुम्ही मला सांगा, काय झालंय? तुमचं असं कोणी केलंय? आम्ही देवदर्शनावर येत असताना ऍक्सिडेंट झाला. गोदाका, गोदाका, पण मॅडम कुठे आहेत? मॅडम कुठे आहेत? गोदाका, मॅडम कुठे आहेत? सुलक्षणाताई, हा? रडू नका गोदाका, प्लीज सांगा मॅडम कुठे आहेत? गोदाका, रडू नका प्लीज. काय झालं? अहो मॅडम कुठे आहेत? सुलक्षणा मॅडम कुठे आहेत? ताई आपल्याला सोडून गेली हो. काय? ताई, बहिणी, सोनावणे, काय झालं? कसला हा आवाज घरात? काय झालं? गोदाका, काय झालं तुम्हाला? हे काय सोनावणे, काय झालं यांना? काय झालं? पृथ्वी, काय झालं तुम्हाला? तुझी आई, मला तुझी आई. आईला काय? आई कुठे आहे? आई कुठे आहे? गोदाका, आई कुठे आहे? आई गेली रे. गोदाका,